नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजचं बातमीपत्र. सुरुवातीलाच आम्ही घेऊन आलो आहे बळीराजाला सुखद धक्का देणारी बातमी नागपूरवरून. मध्य भारतातील सर्वात मोठं व प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून पाहावं असं कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन नागपूर येथे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग मैदानात पार पडणार आहे. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यशाळा व परिसंवाद या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाचे हे सलग 8वे वर्ष आहे. गेल्या 7 वर्षात ॲग्रोव्हिजन मध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याच्या उद्देशाने माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरू झालेले ॲग्रोव्हिजन लाखो शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. नवीन तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, शेतीविषयक उपकरणे, कृषी सेवा इत्यादी अनेक विषयांची माहिती करून देत आहे. इथे लोकांना काही नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स किंवा शेतीशी संबंधित सर्व विषयांबद्दलची इथे त्यांना माहिती मिळणार आहे. इथे डेअरीवरती यावर्षी आपला विशेष फोकस आहे, त्यामुळे डेअरीवरती देखील एक्झॉस्टिव्ह वर्कशॉप्स आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा पार्टिसिपेशन इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कंपनीज पण जास्त आहे आणि जास्त विषयांवर देखील इथे लोकांना प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे हे प्रदर्शन आहे. अभिगगणेसह अखिल रोडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. सांगलीतील एका रस्त्यावर चालत्या हुंडा ॲक्टिवा गाडीला आग लागली. लोकांच्या सतर्कतेमुळे महिला चालक बचावली. सांगली येथे रहदारीच्या रस्त्यावरून पुष्पलता खरात ही महिला ॲक्टिवा गाडीने जात होती. त्याचवेळी अचानक गाडीच्या मागच्या बाजूला आग लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. गाडी पेटल्यामुळे कोण जवळ जाणं नसल्यामुळे मी जाऊन त्यांची वायरी तोडलो आणि शीट कोण उघडत नव्हते. पेट्रोल द्यायचं असल्यामुळं ते जाऊन मी धाडस करून शीट उघडली आणि बाजूला काढून त्यांच्या हातात सगळे पार्ट त्यांना दिले. त्या सगळ्या लोकांनी पटकन मदत दिली म्हणून प्राण वाचले असं म्हणायला हरकत नाही. त्या सगळ्या लोकांचे आभार मानते. लोकांनी ओरडून चालक महिलेला सतर्क केल्यामुळे महिला बचावली, तसेच मोठे नुकसानही टळले. योगेश चौगुले, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सांगली. नांदेड जिल्हा परिषद व किनवट पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक 2017 यामध्ये नव्याने निर्माण झालेला जलधारा जिल्हा परिषद हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने येथील 12ही आदिवासी सरपंचांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. या आक्षेपाची दखल घेत औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांनी आदिवासी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष जयवंत बनवडे व 12ही सरपंचांना आदेश दिले. आम्ही आरक्षित करावं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे जो आमचा आक्षेपाची जी तारीख होती त्या अनुषंगाने आम्ही लेखी निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि लेखी निवेदन दिल्यामुळं त्यांनी आम्हाला दिनांक 9 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्ताकडे सुनावणीसाठी बोलवले आहे. नव्याने निर्माण झालेल्या गटासाठी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त काय निर्णय घेतील याकडे या विभागातील आदिवासी समाजाचे लक्ष लागून आहे. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त कृषी प्रधान टीव्ही. ॲग्रोव्हिजन, कृषी आणि कृषी आधारित लघु उद्योजकांनो, ॲग्रोव्हिजननं आणली आहे आपल्या दारी सुवर्ण संधी. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर अवतरणार कृषी पंढरी. देशभरातील नामांकित 400 कंपन्यांच्या स्टॉल्सच्या माध्यमातून छोट्या स्वयंसेवी संस्थांपासून ते केंद्र सरकारपर्यंत, लघु उद्योजकांपासून मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत सर्वांचा सहभाग. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाद्वारा लघु उद्योजकांसाठी विशेष व्यवस्था. विविध विषयांवर कार्यशाळा आणि परिषद. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांचा सहभाग. या प्रदर्शनाला उद्योजकांनी देखील मोठा प्रतिसाद द्यावा आणि 4 दिवस या प्रदर्शनात सहभागी व्हावं अशी माझी त्यांना नम्र विनंती. उद्योजक, चॅनल पार्टनर्स, डीलर्स, विक्रेते, उत्पादक अशा सगळ्यांना भेटा एकाच छताखाली. तेव्हा आजच आपला स्टॉल बुक करा. स्टॉल बुक करण्यासाठी आजच संपर्क करा. ॲग्रोव्हिजन, रेशीमबाग मैदान, नागपुर. स्मार्ट शेतीसाठी नवे विजन. ॲग्रोव्हिजन. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। मध्य भारतातले मोठे कृषी प्रदर्शन, चला चला पाहण्या ॲग्रोव्हिजन। 4 लाख शेतकरी बघणार, कृषी उपयोगी यंत्र अवजार, 400 स्टॉल्स, 40 कार्यशाळा, ॲग्रोव्हिजन म्हणजे कृषी मेळा। ॲग्रोव्हिजन 11 ते 14 नोव्हेंबर रेशीमबाग मैदान, नागपूर येथे। विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तेलंगणा राज्यातील सुवर्णा पाणी प्रोजेक्टच्या अधिक साठ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अप्पारपेठ या गावातील हजारो हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे। या कारणामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पारापेठ हे गाव महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असून गेल्या अनेक वर्षापासून सुवर्णा प्रोजेक्ट तलावाच्या अधिक पाणी साठ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी घुसून हळद, सोयाबीन, तूर अशा नगदी पिकांचे शेकडो एकर शेतीमधील पिकाचे नुकसान झाले। येथील शेतकरी हवालदिल झाला आहे। येथील शेतकऱ्यांनी खासदार, आमदार अशा लोकप्रतिनिधींना अनेक वेळा या नुकसानाबद्दल माहिती दिली, पण या विषयावर कुठल्याच लोकप्रतिनिधींनी तेलंगणा राज्य सरकारला नुकसानीबद्दल बोलायला तयार नाही। आज जवळपास 50 वर्षापासून शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे। अशा एका शेतकऱ्याने कृषी प्रधान टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवले आहे। उधर बैकवाटर बोलते बॉर्डर एरिया में जो भी हमारा पीका है, बोलते सोयाबीन, कपास, हल्दी, धान, वैसा बहुत एक 300 एकड़ तक हमारा अप्पारापेठ किसानों का नुकसान हो गया है। इसलिए इनसे हमारा को ये इस साल और ज्यादा नुकसान हो रहा है। तेलंगणा राज्यातील सुवर्ण प्रोजेक्ट तलावाच्या अधिक पाणी साठ्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हैराण झाला। या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधींना वेळ मिळेल काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलेला दिसतोय। गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड। जलयुक्त शिवार योजना ही एक योजना राहिली नसून लोकचळवळ झाली आहे। या लोकचळवळीतील कामे गुणवत्तापूर्ण झाल्यास या लोकचळवळीचा हेतू पूर्ण होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले आहे। मोर्शी तालुक्यातील काटसूर व पातूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन आज पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते संपन्न झाले। आमदार यशोमती ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य चित्राताई डहाणे, पंचायत समिती सदस्य मोर्शी संगीताताई आमले, सरपंच काटसूर स्मिताताई वाडीभस्मे, सरपंच पातूर सरिताताई वानखडे उपस्थित होते। काटसूर येथील जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत नदी पुनर्जीवन प्रकल्प व सिमेंट नाला बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। यासाठी 78 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यानंतर मौजा पातूर येथे नदी पुनर्जीवन व सिमेंट नाला बांधकाम या कामासाठी 73,42,00,000 रुपयांचा निधी तरतूद करण्यात आला आहे। यावेळी नदी पुनर्जीवनाचे व सिमेंट नाला बांधकाम हे दर्जेदार पद्धतीने करावे व यामध्ये लोकसहभाग घ्यावा असेही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले। अमर घटारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीपासून 500 व 1000च्या नोटा चलनातून बंद होणार असा ऐतिहासिक निर्णय घेतला। या कारणामुळे सामान्य नागरिक व राजकारणी नेते यांचीही चांगलीच तारंबळ उडाली आहे। संपूर्ण देशभरात कालपासून सुरू झालेल्या नोटांच्या वादळाला चांगलेच उधाण आले असून देशभरातील बाजारपेठांमधील व्यवहार खोळंबले आहे। पेट्रोल पंप बाजारपेठेत व इतर दैनंदिन व्यवहारात पैसे असूनही केवळ सुट्टे नाहीत म्हणून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। शेतकरी ग्राहक आले होते, परंतु 10 तारखेपर्यंत व्यवहार बंद आहे। नंतर पुढील आदेश आल्यानंतर, वरिष्ठाचा आदेश आल्यानंतर काय हे आदेश येतो त्यावर नंतर आम्ही नोटा बदलून देऊ। नोटा बंद असल्यामुळे आज कोणीही दुकानावर किंवा बाजारात फिरकत नसून लोकांच्या 100 रुपये व 50 रुपयाच्या नोटासाठी भटकत आहेत। योगेश चौगुले सह देवीदास खानपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही। आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। त्यासाठी लॉग इन करा आमची वेबसाईट www.कृषीप्रधान.tv आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर। तसेच आपण आमचे YouTube चॅनलही सबस्क्राइब करू शकता। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।